मस्तानीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरं सांगायचं ना तर म्हणजे मस्तानी कुठून बाजीरावांच्या आयुष्यात आली हे कळायला खरंच मार्ग नाही आहे. अच्छा. म्हणजे हा जो समज आहे की ती छत्रसाल बुंदेल्याची कन्या होती किंवा जे काही त्यासाठी ना सज्जड पुरावा नाही आहे. बरं, मस्तानीचे जे थेट उल्लेख पत्रांमधले अस्सल पत्रांमधले उल्लेख आहेत ते साधारणतः 36-37च्या नंतर अस्सल पत्रांमधले उल्लेख मिळतात. अर्थात त्याच्या आधी बाजीरावांच्या आयुष्यात आली होती. बरं, ती बाजीरावांच्या आयुष्यात आल्यानंतरही धरून चालू आपण 30-32च्या आसपास त्यांच्या आयुष्यात मस्तानीचा प्रवेश झाला असावा. टोटल ही 8 किंवा 10 वर्ष आहेत. बाजीरावांचं 40व्या वर्षी निधन झालं. बाजीराव हे सतत मोहिमेवरती आहेत. मराठ्यांच्या स्वारांचा मुक्काम म्हणून एक पुस्तक आहे. त्यात बाजीरावांच्या स्वाऱ्या जेव्हा कळतं की हा माणूस पुण्यात कधी असायचा, घरी कधी असायचा, असंच होतं. त्यामुळे जो कलेक्टिव्ह टाईम आपण ज्याला म्हणतो तो कुटुंबासाठी असेल, मस्तानीसाठी असेल, हा ओव्हरऑल ना मला नाही वाटत 2-2.5 वर्षांपेक्षा जास्त मस्तानीला मिळाला असावा. कलेक्टिव्ह म्हणतो आहे 8 वर्षातला हे करून. आणि या सगळ्यामध्ये मस्तानी प्रकरणामुळे जो कुटुंब आणि बाजीराव ह्यांच्यात जो बेबनाव झाला किंवा रुसवे फुगवे झाले हे शेवटच्या 2-2.5 वर्षातले आहेत. आधी सगळं शांततेत चालू आहे. मस्तानीबाबत नंतरच्या काळात जे उल्लेख मिळतात तेही असं आहे की काशीबाई साहेब आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही, त्या एकमेकींबरोबर ॲडजस्ट करतायत. मस्तानीने इथला वेश, इथलं अन्न स्वीकारायला सुरुवात केली होती.